राम राम मंडळी, हे बघा आमच्या गावचं चढणीचं मासं मळे आणि करंजू. चला आता आपण बनवूया. हे बघा, एक पळी गोड तेल, चिमटभर जिरे. जिरे झाल्याच्या नंतर हळद. हळद झाल्याच्या नंतर गरम मसाला. गरम मसाला झाल्याच्या नंतर लाल तिखट, कोल्हापुरी लाल तिखट, ते आपण 1.5 चमच टाकू. मस्त तेलामध्ये मसाला भाजून घ्यायचा. आणि हे आहे अद्रक लसूण आणि खोबऱ्याचा मसाला. आता तुम्ही मसाला याच्यामध्ये घालणार आहे. हे सर्व मसाले मिक्स झालेले आहेत. त्याला तेल सुटेपर्यंत असं मस्त फ्राय करायचं. लाल लाल दिसलं पाहिजे, मसाला एकदम कमी भाजला पाहिजे. टेस्ट मस्त आहे, एकदम मस्त. भाक सर्व गरम मसाले, लाल तिखट, जिरे आणि आपला खोबरा, आलं, लसूण, चवीनुसार मीठ ऍड करायचं. बस. मसाला एकदम खुसखुशीत असा भाजलेला आहे, एकदम लाल झाला. तेल सुटले, हे बघा तेल कसं सुटले. त्याला तेल सोडलेलं आहे मसाल्याने. त्याच्यामध्ये आता थोडस आता हा बघा रस्सा कसा झालेला आहे. याच्यामध्ये हे मासं सोडायचं नाही. आत्ता जर सोडलं आपण तर त्याचा झुणकाच बनणार, काट सगळ्यातनं पसरणार, त्याची सगळी साल निघून जाणार. त्यासाठी त्याला 2 उकळी या रश्श्याला आल्या पाहिजेत आणि नंतर सोडायचं. म्हणजे पूर्ण अख्खं मासा आपल्याला खाता येतात आणि त्याची चव पण उतरते. आता हे उकळीत असं सोडून द्यायचं. पूर्ण सर्व मासे उकळीत सोडून दिलेले आहे. आता हे चढणीचं मासं कशाला म्हणतात? ही अंडी सोडण्यासाठी ती येत असतात पाण्यामध्ये. वरती आपल्याकडे चढ लागतात ना, अंडी सोडायची असतात. हे बघा छोट्या माशाची किती छोटी अंडी आहेत. हे बघा, आता ती पण मी ह्याच्यामध्ये सोडणार आहे. थोडीशीच अंडी आहेत, मासं छोटं असलं कारणाने. छोट्या माशांचा रस्सा आता तयार आहे.